आजच्या स्वयंपाकामध्ये मी बनवले आहे मस्त तोंडलीची फ्राय भाजी केलेली आहे. आणि भाजी म्हटलं एकदम मस्त आपण सुके मसाले टाकून आणि कारले केलेले मी मस्त भरलेले कारले केलेले, तेलाचा वापर न करता आपण. आणि त्याचा मसाला पण एकदम मस्त आपण बनवलेला आहे कारल्याचा. आणि सुरुवातीला बघा मी अर्धा किलो तोंडली घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून आपल्याला कापून घ्यायचे, मस्त त्याचे उभे काप करून घ्यायचे. लहान मुलं पण आवडीने खातील अशी ही तोंडलीची फ्राय भाजी आहे. तुम्ही पोळी भाजी पण त्याच्याबरोबर न खाता असे नुसते पण आपण खाऊ शकतो. आणि कारले पण मी अर्धा किलो कारले घेतलेले, त्याचे पण आपल्याला मस्त भरलेलं कारलं करायचं आहे. आता सुरुवातीला बघा मी तोंडली घेतलेले, ते स्वच्छ धुवून घेतलेले आणि आता ते कापून घ्यायचे आपल्याला. बघा सगळी तोंडली आपण कापून घेतलेली आहे अशी. आता बघा तोंडली कापून झालेली एका ताटात काढून घ्यायची आपल्याला. आणि आता सुका मसाला आपल्याला तयार करायचा आहे. आपण याच्यामध्ये मस्त आमचूर पावडर टाकणार आहे, त्याच्याने इतकी टेस्ट येते. आणि बघा आता एका ताटामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा, धणे पावडर, जिरे पावडर, हळद, मीठ, आणि आता बघा आमचूर पावडर टाकलेली मी 2 चमचे. खूप मस्त टेस्ट येते. आणि बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला सुका मसाला. मीठ टाकलेले चवीनुसार. आणि आता आपल्याला तोंडलीमध्ये टाकून घ्यायचं आहे ते. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला चमच्याने केलं, नंतर हाताने पूर्ण मसाला लावून घेतला तोंडलीला. तुम्ही अशा नुसत्या फ्राय करून पण खाऊ शकता, वरण भात आणि याच्याबरोबर खूप छान लागतात. आता सगळा मसाला आपला लावून झाला बघा तोंडलीला. आणि आता मोठा पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर. त्याच्यात आपल्याला मस्त तोंडली फ्राय करून घ्यायची. आता तेल टाकायचं आहे बघा. आणि आता तोंडली टाकून घ्यायची आहे. सगळी तोंडली टाकून घेतलेली आपण. आणि मस्त आता ती छान होऊ द्यायची मस्त कमी गॅसवर. त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं आपल्याला, तशीच फ्राय करायची. अशी मस्त कुरकुरीत छान तयार होते ती. 2-3 मिनटात तयार होते आपली ही तोंडली. आपल्याला बनवायची आहे मस्त आज एक तोंडली फ्राय आणि मस्त मसाला भरलेलं कारलं. पण एकदम तेलाचा वापर नाही करायचा आपल्याला. ते पण एकदम मस्त होणार आहे आता आपलं. आता बघा आपली इकडे मी कारले घेतलेले बघा अर्धा किलो.
आपण कारल्याच्या अनेक भाज्या केलेल्या आहे, पण आता ही भाजी थोडीशी वेगळी आहे. तर सुरुवातीला बघा मी कारले धुवून घेतलेले आणि याच्यावरचे जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे. त्याच्यात जास्त कडूपणा असतो, पण आपल्याला तेच मसाल्यामध्ये वापर करायचा आहे. सॉल्टरच्या साहाय्याने आपल्याला ते वरचं सगळं काढून घ्यायचं आहे बघा, अशा प्रकारे. आणि त्याचा वापर आपल्याला कारल्यामध्ये भरायचा आहे, ते मसाल्यामध्ये टाकायचं आहे. बिया पण टाकायच्या आपल्याला त्याच्यामध्ये. कोवळ्या बिया असतात त्या घ्यायच्या, जास्त जाडसर बिया नाही घ्यायच्या. आता हे सगळ्या कारल्याचं आपल्याला वरचे साल काढून घ्यायचे. आपण पहिल्यांदाच अशी कारली करतो आहे. अगोदर मसाल्याचे वांगे कारली केली, चिप्स केलेले भरपूर केलेले मी 4-5 वेळा. आणि बघा अशा प्रकारे सगळं मी काढून घेतलेलं आहे. आणि हेल्दी कारलं मस्त, तोंडली पण आपली हेल्दी एकदम. मसाला पण आपण खूप छान तयार केलेला आहे. आता इकडे बघा मी तोंडली ठेवलेली होती कमी गॅसवर. ती आता झालेली मस्त आपली कुरकुरीत फ्राय मस्त झालेली आहे. आणि एका ताटात आता काढून घ्यायची आपल्याला तोंडलीची भाजी. तयार आहे मस्त आपली तोंडली फ्राय. तुम्हाला खाऊन पण दाखवते बघा मी. खूप मस्त तयार झालेली तोंडली. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल अशी तोंडली फ्राय. आता बघा इकडे आपले कारल्याचे साल काढून झालेले. आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे बघा. आता ही कारल्याचे जे साल काढले होते ना वरचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आणि एकदम कोरडे करायचे आपल्याला, कारण आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचे. हे पाणी तर खूप कडू असतं, याचाच ज्यूस खरं पिल्या जातो. पण सहसा आपण कारले खाल्ले जातात, पण याचे तर फायदा अनेक आहे आपल्याला माहिती आहे कारल्याचे. पण सहसा जास्त पिल्याने जाणार, खूप कडू असतो हे. ज्यांना डायबिटीज वगैरे येतं त्यांनी घेतला पाहिजे थोडासा. आता बघा कारले कापून घ्यायचे मधोमध, त्याच्या बिया आपल्याला कुकरमध्ये ते शिजवून घ्यायचे. एक शिट्टी काढून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला बिया काढायच्या त्याच्यामधल्या. शिजल्यानंतर सुरुवातीला सगळे कापून घेतले मी मधोमध आणि त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे बघा. आपल्याला हे कारले कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्यायची आहे. आणि इकडे ते बघा साल कारल्याचे ते धुवून घेतलेले चांगले. आणि पाणी बघा मस्त कलर कसा हिरवागार एकदम. आरोग्याला ते एकदम मस्त आहे आपले कारले. ही आहारामध्ये आलीच पाहिजे आपल्या खाण्यामध्ये. आता हे बघा मी असं पाणी काढून टाकायचं आपल्याला दाबून, पाणी सगळं निघून जाईल. आणि इकडे बघा आता आपल्याला मसाल्यासाठी मी 2 टोमॅटो घेतलेले, कढीपत्ता, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. सुरुवातीला आपल्याला टोमॅटो आणि मिरच्या कापून घ्यायच्या आहे. आलं लसूण पण घेतलेलं आहे मी ठेचून. मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे बघा. टोमॅटो पण बारीक कापून घेतलेले आहे. आणि इकडे बघा कुकरमधून मी कारले पण काढले आणि त्याच्या बिया पण काढून घेतलेल्या आहे बघा.
आता ह्या बियाचा पण आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचे. आपल्याला आलं, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि ती कारल्याची साल ती पण टाकायची त्याच्यामध्ये. आता सुरुवातीला कढई ठेवलेली मी नॉनस्टिकच घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जिरं सुरुवातीला टाकलेलं आहे, ते छान गरम करून घेतलेले बघा. आणि मग टाकलेले मी टोमॅटो. टोमॅटो चांगले परतून घ्यायचे बघा, कारण आपल्याला तेलाचा वापर नाही करायचा. अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा एकदा, खाऊन बघा बिन तेलाचे कारले. आणि बघा आता मी त्याच्यामध्ये आलं लसूण टाकला आहे, कढीपत्ता टाकला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा कारल्याचे ते साल पण टाकून घेतलेले, त्याच्यात बिया पण टाकून घेतलेल्या आहे. तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल अशी रेसिपी. आणि बघा कोथिंबीर पण टाकून झालेली आणि शेंगदाण्याचा कूट पण घेतलेला आहे, तो पण टाकलेला आहे मी 2 चमचे. सगळं मिक्स करून घ्यायचं बघा. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे बघा. लाल तिखट टाकलेलं आहे, हळद, धणे जिरे पावडर, आणि याच्यामध्ये पण आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि थोड्या वेळ मसाला होऊ द्यायचा आहे मस्त. दोन चमचे आमचूर पावडर टाकलेली मी. खूप टेस्ट येते मस्त. कारलं तर कडू लागतच नाही अजिबात. तुम्हाला वाटेल कारलं नाही आणि सगळे खातील अशी. थोडासा अर्धा लिंब घेतला, त्याचा पण रस टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये. आणि मसाला आपला मस्त आता तयार झालेला आहे कारल्यामध्ये भरण्यासाठी. आता मसाला एका ताटात काढून घेतलेला आहे बघा मी. आता कारल्यामध्ये आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मी मसाला भरून घ्यायचा आहे. असा दाबून भरायचा आहे मसाला. अशा प्रकारे आपण सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आपला. आणि आपल्याला तो मसाला पडू नये म्हणून आपल्याला दोराने ते बांधून घ्यायचे. नंतर काढून टाकायचा दोरा झाल्यानंतर. आपण गरम करून घ्यायचे आणि नंतर काढायचे. अशा प्रकारे सगळे कारले बघा मी मसाला भरून झालेला आहे. आणि दोऱ्याने ते बांधून घ्यायचं आहे, कारण आपण कढईमध्ये परत ते वाफवून घ्यायचे थोड्या वेळ पाणी टाकून. थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आणि मसाला पडणार नाही. अशा प्रकारे बघा दोरं पण बांधून झालेली आहे कारल्याला. आता कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळे कारले ठेवून घ्यायचे आपल्याला. आणि पाण्याचा थोडा शिपका मारायचा आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचे. आणि तयारी मस्त आपली कारली बघा, मसाला भरलेली कारली बिन तेलाची. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा मस्त तयार झाली आपली कारली. आणि तोंडली पण मस्त तयार झालेली आहे. एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी ही तोंडली फ्राय.